हॅलो. आपण वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. हेमंत स्ट्राईक बदललाय, पहिली धाव आली आहे, पण यावेळी स्ट्राईकवर आहे तो बाबू. या टीमचा मजबूत आधार. हे दोन चांगले चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, लॉग ऑन क्षेत्रात अतुल आहे, दक्ष. 2 चेंडू 2 धाव. आपण बघतोय उपांत्य फेरीच्या सामन्याची सुरुवात. दरम्यान गोलंदाज हेमंत. हा चेंडू ओव्हल बॉल, फुलर लेंथ, पण यावेळी चूक झाली आहे. यष्टीरक्षकांनी तो नीट हाताळला नाही, अडवला नाही, त्यामुळे एक धाव बाय स्वरूपात. करेक्ट. दरम्यान 3 चेंडू 3 धाव, एक एक धाव महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा. गणला जाणार. उपांत्य फेरी सेमीफायनल आहे. यावेळी वेल बॉल उजव्या बाहेर ठेवा. फलंदाजांना थोडा बिझी ठेवा. आजकाल जो पिकअप शॉट नॅचरल खेळायला जातो आडव्या बॅटनी लेग साईडला, तिथे तुम्ही बंधन आणा आणि त्याच्या रेंजच्या बाहेर टाका. हे तंत्र आता हेमंतने आपलं अवलंबवलं आहे, कारण लायकिंग झोन लेग साईड आहे बॅट्समनची. बघा यावेळी ऑफ साईडला नाईस लुकिंग फ्रंट फूट ड्राईव्ह, मिस फिल्डिंग, 2 धावा निश्चित. या छोट्या छोट्या चुका सेमीफायनलला तुम्हाला कव्हरअप करावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर पेपर कठीण जाईल, हे निश्चित आहे. पहिलं केलेलं काय चांगलं काम ते विसरून आता काय चांगलं करायचं आहे लक्षात ठेवा, कारण यानंतर फायनलची तिकीट कोणाला याचं उत्तर मिळणार आहे. यावेळी एवढा लूज डिलिव्हरी आणि नेहमी ठरवून खेळलेला फटका होता, ठरवून, त्यामुळे हा चेंडू घुसला स्टंपमध्ये. यू मिस, आय डेफिनेटली हिट. 5 धावा, 1 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि इथे हा चेंडू कुठे गेला पाहिजे होता आणि तो कुठे आला. फलंदाजाने ठरवलं होतं मी ऑफसाईडच्या बाहेर जाईन, जागा बनवीन आणि मोठा फटका खेळीन. मनासारखं घडत असतं तर व्हॅलेंटाईन डे साजरा तसा झाला मित्रांनो. काय शॉट, रॉंग शॉट ॲट रॉंग टाइम. हेमंतला ही विकेट मिळाली कुठल्या चेंडूवर हा तोही विचार करेल. थोडा हास्य त्याच्या चेहऱ्यावर पाहतोय. न्यू बॅटर संजय संसारे. विपुल या संघाचा सरपंच, या संघाचा संघनायक, या संघाचा मेन सेकंड ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर. दरम्यान हा 2 षटकाचा गोलंदाज आहे, पण 4 षटकांमध्ये 1 षटक टाकायचं आहे. यावेळी नाईस लुकिंग ड्राईव्ह. हेमंत तिथे गस्त घालतोय, पेट्रोलिंग करताना दिसतोय. 1 धाव मिळेल. 6 धावा, 7 चेंडू 6 धावा, 1 गडी बाद. आमचे गुणलेखक योगेश आम्हाला माहिती देत आहेत. आता तुम्ही प्रत्येक बॉल काउंट होणार आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मध्ये हा नाईस लुकिंग शॉट, नाईस लुकिंग डाऊन द ग्राउंड, पुश केला. चेंडूला हळवा हाताने ढकललाय. धाव संख्या 7. समोर एक शॉट कव्हर लावलाय ऑफ साईडला, बाकी लेग साईड वाईड ओपन ठेवली आहे. हा कडक आणि हा षटका, कमालीचा शॉट. काय टायमिंग, काय पॉवर, काय डोंगर, काय झाडी, काय शॉट आहे. ब्रिलियंट हिट हेमंत. पहिल्यांदा तो पुढे सरसावला, डाऊन द ट्रॅक आला आणि अप्रतिम कनेक्शन. डीप लॉंगॉनच्या खेळाडूंनी
अतुल तिथे होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. इथे मॅचचं समीकरण आता डायरेक्ट बॅट्समन फेवर. ओ वेल बॉल. हा चेंडू का पकडला नाही. ही बायची धाव आहे का लेटकट आहे एज आहे का ते बघूया. हो ही एजच आहे. पंचांनी इशारा केला नाही याचा अर्थ हा एक चान्स. धावसंख्या 14. बरंच काही घडतंय मॅचमध्ये. चुकाही होत आहेत. चुकीची दुरुस्ती केली जाते. धावसंख्या फार चांगली उभारली गेली. यावेळी नाय स्विंगिंग शॉट संजय संसारे. लेदर क्रिकेट खेळणारा टेक्निकली करेक्ट खेळणारा हा फलंदाज आहे. आडव्या बॅटनी खेळणारच नाही. धावसंख्या 15. 2 षटकं अजूनही सुरूच आहेत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटकारांनी गती पकडली. धावसंख्येला वेग आलाय हे एवढं निश्चित आहे. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल आता. नाईस पुश. फार शांत डोक्याने क्रिकेट खेळतायत. काय टेक्निकली करेक्ट खेळतात पण सामंजस्य चांगलं आहे. सूझबूझ ज्याला आपण म्हणतो. षटकारानंतर त्यांनी सिंगल मध्ये डील केली आणि धावसंख्या पुढे सरकली आहे. 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. शांत शांत डोकं ठेवा. आपण बघू शकता प्रत्येक जण एक दुसऱ्याला समजवतोय. कुल 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 असा शब्द ऐकायला येतोय. पण इथे हेमंतच्या एक शॉटनी काय बदलवलं चित्र. वेग बिग हिट. एक तर हलका बॉल आहे. धावसंख्या 16. राधे हा चेंडू वळवणार आहे. राधे जास्त करून लेग कटरचा वापर करतो. कधी कधी फ्लाईटमध्ये बॅट्समनला ब्लीड करतो. चेंडूला उंची देण्याचं काम करतो. चला लेट्स प्ले ऑन. आता एक शॉर्ट कव्हर. 2 खेळाडू समोर तैनात आहेत. शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड ऑफ 2 खेळाडू समोर तैनात करण्यात आलेत. वेगळी योजना आणि बॅक टू द बावर. बॉलर पॉवरफुल हिट. अतुल वेगात येतोय बॉलच्या वर. पण आता डॉट डिलिव्हरी पेक्षा विकेट महत्वाची आहे. संजय संसारे हा मोठे पटके कमी पण जमीन लगत चांगले खेळतो. हा बघा बॅकफुटला गेला. चेंडूवर जाऊन कट केला. एक धाव केली आहे. आपल्या चांगल्या हिटर बॅट्समॅनला त्यांनी स्ट्राईक दिलाय. जो जोरकस फटके मारायची काबिलियत ठेवतो स्वतःमध्ये त्याला तुम्ही जर स्ट्राईकला आणलात तर तो नक्की मोठे फटके खेळू शकतो. बघूया राधे समोर काय करतोय. कारण राधे चेंडूला वळवण्याचा कसब राधेकडे आहे. हा वेल बॉल हलक्या हाताने ढकललाय. लेग साईडला एक धाव घेतली आहे. धावसंख्या 19. दर्शकांची अजूनही उपस्थिती या मैदानावर हा आकर्षणाचा विषय. कॉमेंट्री ऐकायला येत नाही पण खेळ बरोबर बघतायत. दरम्यान एवढी हलक्या हाताने सिंगल ऑन. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू अडकला तर घोषित. परत आला मैदानात तर धावून काढायचा आहे. हा सोपा नियम. धावसंख्या 20 धावा. दरम्यान चला लवकर अंपायर. पाहूया दिलेल्या चेंडूने खेळायचं आहे आपल्याला. अरे काय यार दिल्या बॉलने खेळायला सांग. संजय संसारे हेमंत हे सिंगलवर जोर देत आहेत.
दरम्यान सिंगलनी मॅच पुढे चालली आहे. यावेळी नाईस लुकिंग शॉट डाऊन द ग्राउंड. एक धाव आहे. दुसरी कठीण आहे आणि डायरेक्ट हिट. काय थ्रो आहे. ब्रिलियंट थ्रो डायरेक्ट हिट आहे. त्यामुळे संजय संसारी रिटर्न बॅक टू डगआउट आपण पाहतोय. चांगला पिक केला चेंडूला, थोडा अडकळत, पण त्यानंतर परत पिक केला आणि डायरेक्ट एम. नवीन बॅटर बल्ली स्वप्नील. लास्ट ओव्हर, धावसंख्या 21. जर 25 पर्यंत धावसंख्या आली तर समजा ही मॅच फायनलच्या पेक्षा पहिलीची फायनल आहे. 24 चेंडूंच्या वर किती धावा ठेवताय याच्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे, समीकरण. एक तर इथे टावरमुळे पुरा एरिया ब्लॉक आहे, हवा बिलकुल वाहत नाहीये, हवेबरोबर बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये. तुम्हाला खांद्यातला नव्हे मनगटातला जोर वापरायचा आहे. चांगलं नाव आहे हेमंत त्याचं. चला कमान, गोलंदाजीत बदल, बॉलर चेंज, न्यू बॉलर. दीपक. बघूया दीपक काय आता प्रकाश या ओव्हरमध्ये पाडतोय. स्क्वेअर ड्राईव्ह आणि 2 धावा निश्चित. विकेट इथे, रनआउट. ओ माय गॉड, हे ट्विस्ट आले मॅच मध्ये. सेट बॅट्समन हेमंत बॅक टू डगआउट ॲज अ रनआउट. आता जागेवरून तुम्ही एक्सप्लेनेशन कशाला देताय. डगआउट मध्ये या आणि पाहिजे तेवढं बोला, पण जागेवरूनच ते सांगतायत. ही गोष्ट लाईव्ह टेलिकास्ट मध्ये दिसते XXX मध्ये. जागेवरूनच त्यांनी सांगितलं. माझी चूक कुठे झाली. नवीन बॅटर भूषण, पण विकेट पाहिजे ती मिळाली. आता इथून अक्षत 11 कशी कमबॅक करते. दोन्ही नवीन बॅटर मैदानात. स्वप्नील बिग हिटर आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. एक धाव. धावसंख्या 23 धावा. प्रसाद 11 अजून 3-4 धावांची आवश्यकता आहे कमीत कमी. मोठे फटके यावेळी एक धाव मिळेल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मिळते आणि धावफलक हलतोय आता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. किती आला. 24 धावा झाल्यात. धावफलक दर्शवतोय मॅचची कहाणी. दीपकला आता हे चेंडू कशा हाताळतोय त्यावर सामन्याचं भवितव्य अवलंबून. बिग हिट, 2 धावा मिळते. ओ आतमध्ये आलाय चेंडू लागून. एकच धाव. इट्स अ टोटल बॅड लक. ताकद लावली, जोर लावला, झाडांनी पुरा जोर काढून घेतला. झाडाला लागून चेंडू आतमध्ये आला. धाव संख्या 25. 2 चेंडू. सिंगल आहे. 26 धावा. लास्ट बॉल येणं बाकी. लास्ट बॉल 1 to go. 26 धावफलक दर्शवतोय. यावेळी यॉर्करने रनआउट. धावा तेवढ्या थांबलेल्या 26. 27 धावा. विजयाचं लक्ष. अंतिम फेरीचं तिकीट कोणाला, फायनलचं तिकीट कोणाला. पाहूया
काय घडेल काय बिघडेल तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ट्रिपल एस लाईव्ह. आम्ही हा गेलो आणि हा आलो. 27 धावांचं लक्ष आहे. असं वाटत होतं षटकारानंतर कमीत कमी 30-32 धावांपर्यंत संघ पोहोचेल, पण दीपकनी जे षटक हाताळलं लास्टवर त्यामुळे धावसंख्याला थोडा खीळ बसला आणि आवाक्यात धावसंख्या आली. आता इथे सिंगल डबल करत पुढे जायचंय का मोठे फटके खेळून मॅच जिंकायची. आणि हेमंत त्याला षटकारासाठी मिळत आहेत लाख लाख शुभेच्छा. छान षटकार घेतला होता पण नाईस लुकिंग हिट. तो शॉट एवढा अप्रतिम कनेक्ट केला. वारा बिलकुल वाहत नाही आहे. टायमिंग काय अप्रतिम हेमंत. दॅट्स अ नाईस शॉट. रात्रीच्या वेळी हा शॉट फार कंप्लीट प्लेयरच खेळू शकतो आणि तो एक्झिक्यूट चांगला केला होता हेमंतनी. जर त्या 6 मधून 5 वजा करा मॅच कुठे होते. 27 एक षटकार आला आणि यावेळी ते षटकार मारणारा खेळाडू साधा सुद्धा नाहीये. तुमच्याकडे टायमिंग पॉवर हे महत्वाचं आहे. इझी नाहीये. तिथून हाताने बॉल फेकून दाखवा. बॅटिंग तर लांबची गोष्ट हो. आम्ही हे चॅलेंज देतो. तुम्ही विकेटकीपरच्या मागून इथे थ्रो करा स्टेजवर. इट्स नॉट अ पॉसिबल. हलका चेंडू नाही जात, ट्रॅव्हल होत नाही. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन. यावेळी ऑफसाईडला हलक्या हाताने गॅपमध्ये खेळला. वेल प्लेड. आणि एकाचे 2 झाले. थोडस ढिसाळपण, अडखळत क्षेत्ररक्षण. 25 धावांची गरज. दरम्यान हा बाजूला टावर असल्यामुळे ही वाहतूक जी आहे दोन्ही रस्त्यावर तो येणारा जाणारा रस्ता आहे वाहतुकीचा. पण तरी सामने तेवढ्यात नेटाने खेळले जातात. मास्टर्स पोस्ट ट्रॉफी तुम्हाला मिळवायचं तर घाम गाळायचा आहे. दरम्यान यावेळी हा कडक अँगल म्हणून आणि या 2 धावा. गुड रनिंग, गुड रनिंग. कमिटमेंट पाहायला मिळाली. 4 धावा. पण ज्या प्रकारे स्ट्रायकर बॅटर अतुल ह्याचा अप्रोच जो आहे, एक तर त्याला तुम्ही चेंडू शॉर्ट ऑफ लेन दिला तर तो तुम्हाला वारंवार ती ॲक्शन रिप्ले पाठवेल लेग साईडला. गोलंदाज उद्धव आहे या संघाचं आघाडीचा गोलंदाज. हे अस्त्र जर बोथट करायचं आहे तर तुम्हाला अटॅक इज द बेस्ट ऑप्शन आहे. यावेळी ढकललाय. डॉट डिलिव्हरी. वेल बॉल. शॉट मिड ऑफला चांगला अडवला गेलाय. 3 चेंडू 4 धावा. लक्ष 27चं. प्रत्येक चेंडू गणला जाईल, प्रत्येक धाव गणली जाईल. फायनलचं तिकीट कोणाला, फायनलच्या दरवाजाची किल्ली कोणाच्या हातात. आ भयंकर क्लासिकल. हो हो हो.
आणि डायव्हिंग इम्पॅक्ट. आता हा झाडाने काय काय केलंय. 2 बाउंड्र्या अडल्या, पण त्याला कोण बोलणार. वृक्षवल्ली आम्हा सोयरे अनुसरे. वाह. दरम्यान उद्धव वेल बॉल सरळ टाकलाय. डॉट डिलिव्हरी येते. वल्ली नाव आहे ज्याने थ्रो केला मगाशी. चला धावसंख्या स्थिरावलेली आहे. 5 बॉल 5. हा जोरक्यास फटका जमीन लगत. मिस फिल्डिंग फंबल, पण बॅकअप चांगलं आहे. षटक पूर्ण होईल. 6 धावा. आता 18 चेंडूत 21 धावांची गरज. समीकरण 18-21. चेंडू 21 धावांची आवश्यकता. आता 7-21. याचा अर्थ षटकामागे करायच्या 7. गोलंदाज आहे तो गौरव बाबू. हा त्यांचं मुख्य अस्त्र आहे. बघूया आता हे अस्त्र प्रभाव का दाखवतोय. बाबूच्या रूपात गोलंदाजी कमान बाबूच्या हातात, गौरवच्या हातात. गोलंदाज थोडा हात मोकळे करतोय, पण फलंदाज तेवढा तब्येतीत. अतुल लवकर आऊट झाला. आऊट नाही, पण त्याचे फटके ब्लॉक झाले. माफ करा, फटके ब्लॉक झालेत. वेल बॉल. काय टर्न आहे. आता पुढे निघाला, सरसावला तर यावर अटॅक होईल. आता अतुलला स्ट्राईक पाहिजे. अतुल लेग साईडला फारच चांगला खेळतो. अतुलला लेग साईडला. आता बाबू फ्लाईट करतोय, चेंडूला वळवतोय, हे निश्चित. हा बघा, हा तोच चेंडू. ज्या प्रकारे मनगटी झटका देतोय तो. टर्न. हा टर्न काय शार्प टर्न आहे. खरा स्ट्राईक लेग ब्रेकला अतुलला, कारण तो शफल होतो. शफल आणि अँगल बनवून खेळू शकतो यावेळी. डॉट डिलिव्हरी, ब्लाइंड शॉट. काय 3 चेंडूला उभा ठेवलाय. बॅट बॉलचा काही स्पर्श नाहीये. ओ डॉट, चौथा डॉट. माय गॉड, व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी. चार चेंडू सापडलेच नाहीत. चेंडू भला मोठा वळला, बॅट्समनला नाही कळला. थांग पत्ता नाहीये. प्रेशर माउंटिंग. आपण बघता दबाव एवढा जबरदस्त वाढतोय, कारण की हा यावेळी कनेक्शन चांगलं आहे. 1 का 2 धावा. 2 धावा मिळतील डिक्लेअर झोनमध्ये पॅडल स्वीप शॉटला. पण बराच उशीर झाला हा शॉट यायला. धावसंख्या किती आता? 8. लार्ज बॉल. 13 चेंडू 19 धावा. आता तफावत वाढली आहे, फरक वाढलाय, अंतर वाढलंय. लार्ज बॉल का षटक हाताळलंय. 5 चेंडू 2 धावा दिल्यात बाबूने. यावेळी 1 धाव मिळेल. खेळायला कुठे गेले, चेंडू आला कुठे. स्ट्राईक परत. अतुल वंचित आहे. 12 चेंडू 18 धावा.
काय मॅच कुठे गेली कुठे आली. बारा चेंडू 18 धावा. प्रसाद 11 कडे ॲडव्हान्टेज आहे. सेफ गोलंदाज हाही वळवणारा चेंडूला वळण देणारा गोलंदाज आहे. पण तुमचा बेस्ट बॅटर अतुल स्ट्राईक पासून लांब आहे. पुरा षटक तो लांब राहिला आणि इथे मॅच फिरणार. जे 5 निर्धाव गेलेत 4 निर्धाव माफ करा तिथून टोटल मॅच फिरली आहे. एकदाही त्यांनी वाटलं नाही की सिंगल ढकलून आपण दुसऱ्या स्टँडला जाऊन उभं राहू. नौसेकरला समोरून बघा ना बॅटला बॉल लागत नाही तर. हे चांगलं तत्व आहे तंत्र आहे विचार वेगळे आहेत. सेफ लेफ्ट आर्म हा चांगला खेळला सरळ एकदा मिळेल लॉंग ऑफला. हा दुसरी धाव. गुड रनिंग गुड रनिंग. जीवाच्या आकांत त्याने धावलाय मांडलं पाहिजे. काय वेग निघाला. दरम्यान सेफ हा बाहेरची काढ आणि विकेट डाऊन. स्लिपला आरामात जेल टिपलाय स्लिप स्क्वॉडन मध्ये. टेनिस क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच चित्र पाहायला मिळतं. बॉल वळतोय स्लिप मध्ये जातोय कॅच टिपली जाते. आता सामना थोडा ॲडव्हान्टेज टुवर्ड द बॉलिंग युनिट प्रसाद 11 असंच म्हणावं लागेल. कारण आता जे 5 डॉट गेले विकेट जाऊन यांनी 5 डॉट खेळलेत. 5 डॉट मध्ये काय फरक पडलाय बघा. हे 5 डॉट गेले तुम्हाला हेमंत सारख्या षटकार मारावा लागेल अन्यथा मॅच दिल्ली दूर मॅच दूर. 10 चेंडू 16 धावा. सेफ आता हा स्टान्स परफेक्ट आहे. हा जो स्टान्स हेमंतने घेतलाय पवित्रा वाईड लेग स्टंप ओपन ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरच गाड घेतलाय. एक मिळणार. ओ विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 मोठे मासे गळायला लागलेत. आता प्रसाद 11 हॅट्रिक वर आहे. सेफ सेफने जर हॅट्रिक घेतली त्या टावर मध्ये पाहिजे तिथे त्याला काही नाही मिळणार. डॉट डिलिव्हरी आली तर महत्व कारण 2 निर्धाव चेंडू गेलेत हे महत्वाचं आहे. एकूण 7 चेंडू डॉट गेलेत. 4 ने 2 6 करेक्ट 6 चेंडू डॉट. आमचे गुणलक एक सांगतायत स्कोरर. आणि एक ओव्हर जर डॉट खेळली तर मग टार्गेट किती मोठं गेलं बघा. 9 बॉल 16 ही परिस्थिती का आली कारण तुम्ही एक षटक डॉट खेळलेत. बरोबर आहे. हे इक्वेशन हे समीकरण हे महत्वाचं असतं. 6 चेंडू डॉट हॅट्रिक वर बॉलर. ओ हॅट्रिक सुटली रनआउट आणि 2 धावा. काय चाललंय कळत नाहीये. कॅच सुटली डॉट बॉलला 2 धावले हॅट्रिक सोडली. बिचाराचा 2 BHK फ्लॅट गेला. दरम्यान 8 चेंडू मॅच अजूनही ओपन आहे. तुम्हाला 2 धावांचे फटके मारले 8 तरी फायनलला तुमची गाठ उद्या पडणार. पण अजून अतुल बॅटिंगला कुठे आलाय. अतुल अजून बॅटिंगला कुठे आहे.
हा झेल आहे. इझी कॅच. दरम्यान आता 7 बॉल बाकी, करायचे 16. आता अडचणीत संघ प्रसाद 11. सनी द न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. आता प्रसाद 11 वरचढ ठरतोय. 7 चेंडू 16 धावा. षटकार इथे येणं मुश्किल. 7-14. हा लास्ट बॉल आहे का षटक हँडल केलाय. हा विकेट डाऊन. एका षटकात 4 गडी बाद केलेत. 6-16. 6-14 माफ करा. हे बारी 6 चेंडू 14ची गरज. एक तर आउट किती करण्यात आले ते बघूया. 4 गडी एका षटकात बाद करून मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारावर हक्क तर सांगितलाय. डिसायडेड ओव्हर होती. प्रशांत नेक्स्ट बॉलर. प्रशांत लास्ट ओव्हर 14 रिक्वायर्ड. का बघे 14 धावांची गरज. क्रीडा रसिक बरोबर 11:15 वाजतायत घड्याळात. हा ऍक्शन बघा आणि फलंदाजांची रिएक्शन. पेपर कठीण होता तो अजून झाला. 5 चेंडू 13 धावा. 2 षटकार आले. मॅच बनली. पण आले तर वेल गोल्ड. सिंगल ऑन. चार चेंडू आणि 4 चेंडू 12 धावा. दरम्यान हा वरती चढलाय. हवेत उंची जास्त रुंदी कमी आणि घेतलाय झेल. दिली विकेटची हमी. आता पेपर अजून कठीण. 3 चेंडू 12 धावा. आता धावा कोणाचा करायचा आहे तर महादेवाचा. आता तुम्हाला मोठे फटके आले नाही या चेंडूवर. पण अतुल या पिक्चर मध्ये कुठे आहे. तो स्ट्राईकच येत नाहीये. तुमचा बेस्ट बॅट्समनला स्ट्राईक पासून ठेवलं वंचित. चला 3 चेंडूंची मॅच बाकी आहे. आता थोडं प्रसाद येळूंच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण. अपोजिट साइडला पाहिलं तर अक्षत 11 संघ अडचणीत. अभी दवा की नहीं दुआ की जरूरत है. नाही तरी मॅच आहे अजून.
षटकार कधी मिळतील फक्त तुम्ही मनाने हारू नका. आवडलाय, बराच वाईड आहे. पण तरी अतुलला स्ट्राईक देण्याची सुदबुद्धी फलंदाजांना आलीच नाहीये. तुमच्या बेस्ट बॅट्समॅनला ठेवलं दूर, मग विजय तुमच्यापासून कोसो दूर. व्हाय डोंट यू गेट अ स्ट्राईक? स्ट्राईक कधी मिळालाय त्याला? 2 बॉल मिळाले 2 ओव्हरला. इझी कॅच नाहीये. आता 2 चेंडू 2-10. जर वाघाने डरकाळी फोडली, ओ डॉट डिलिव्हरी. आणि ते रिएक्शन बघा, काय रिएक्शन आहे, का आनंद आहे. पाटे पाटे घेतलेली शपथ दरम्यान काय सेलिब्रेशन आहे. लास्ट बॉल, विजयी भव. प्रसाद 11 इन फायनल. मास्टर स्पोर्ट ट्रॉफी 2026 अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ प्रसाद 11. याला सेफला. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरतोय एका षटकात 4 बळी घेऊन मॅच आपल्या बाजूला वळवणारा सेफ. सेफ, अभिनंदन आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवल्याबद्दल. सेफला पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करूया. आणि आजच्या दिवसाचे सामने इथे संपतील. आजच्या दिवशी अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ प्रसाद 11. आणि प्रसाद 11 संघाचा तारणहार, संकटमोचक